बुद्धांच्या जन्मापूर्वी त्यांची माता राणी महामाया यांना एक स्वप्न पडलं होतं, ज्यात एक शुभ्र हत्ती त्यांच्या कुशीत प्रवेश करतो. तर याचं प्रॅक्टिकल महत्व काय? तर बौद्ध तत्वज्ञानानुसार हे स्वप्न केवळ एक कथा नाही, तर ते चित्ताच्या शुद्धतेचं प्रतीक आहे. शुभ्र हत्ती हा शक्ती, बुद्धिमत्ता आणि संयमाचं प्रतीक मानला जातो. याचाच व्यावहारिक अर्थ, जेव्हा आपले मन शुद्ध आणि शांत असते तेव्हाच त्यात महान विचारांचा जन्म होतो. यात पालकांसाठी महत्वाचा संदेश आहे. महामायांचे स्वप्न हे सुचवतं की एका सुसंस्कृत आणि प्रज्ञावान अपत्यासाठी पालकांचे, विशेषतः मातेचे विचार आणि मानसिक अवस्था किती उच्च असावी लागते. असे म्हटले जाते की सिद्धार्थ गौतमांनी जन्मानंतर लगेच 7 पावले चालली आणि त्यांच्या पायाखाली कमळे उमलली. तर बौद्ध धम्मात हे अतिशय प्रतिकात्मक आहे. जन्मतः चालणे म्हणजे त्वरित जाणीव होणे, इन्स्टंट अवेकनिंग ज्याला आपण म्हणू शकतो. 7 पावलं म्हणजे काय? 7 पावले म्हणजे प्रबोधनाचे 7 टप्पे, 7 फॅक्टर्स ऑफ एनलाइटमेंट. याचा अर्थ असा की बुद्धांचा जन्म हा केवळ शरीराचा जन्म नव्हता, तर तो मानवतेच्या कल्याणासाठी घेतलेल्या निर्धाराचा जन्म होता. ज्याप्रमाणे कमळ चिखलात असूनही चिखलापासून अलिप्त आणि स्वच्छ राहते, तसेच मानवाने या जगातील मोहमाया आणि दुःखात राहूनही त्यापासून अलिप्त राहावे. हाच यामागचा खरा संदेश आहे. थोडक्यात सांगायचं तर बुद्धांचं चालणं हे आपल्याला शिकवतं की वेळ वाया न घालवता जन्माच्या पहिल्या क्षणापासून सत्याच्या मार्गावर चालणे सुरू करा. आपण यामागचा केवळ चमत्कार न पाहता त्यातील विशद केलेला विचार अंगीकारला पाहिजे. बुद्धांची ती 7 पावलं, ज्याला सप्तबोधन्य म्हणतात, ती मानवी उत्क्रांतीची 7 सूत्र आहेत, ज्याला बौद्ध धम्मात सप्तबोधन्य म्हटले जातं. आपण जाणून घेऊ की या 7 पावलांचा आपल्या आयुष्यासाठी काय अर्थ आहे. पहिलं पाऊल म्हणजे सती, स्मृती म्हणजे जाणीव. आपण जे काही करतोय ते पूर्ण शुद्धीवर राहून करणे, वर्तमानात जगणे म्हणजे पहिले पाऊल. दुसरे पाऊल म्हणजे धम्मविचय म्हणजे सत्याचा शोध, म्हणजेच विवेक. काय योग्य आणि काय अयोग्य याचे विश्लेषण करण्याची क्षमता आपल्यात असायला हवी. तिसरे पाऊल म्हणजेच वीर्य म्हणजेच प्रयत्न. तिसरे पाऊल म्हणजे प्रयत्न, सतत प्रयत्न करणे. अर्धवट कुठलंही काम सोडणं हे बुद्धांना मान्य नव्हतं. ध्येय गाठण्यासाठी लागणारी प्रचंड मानसिक ऊर्जा म्हणजेच हे तिसरे पाऊल. चौथे पाऊल म्हणजे पीती म्हणजेच प्रीती, आनंद, उत्साह. काम करताना ते ओझे न वाटता त्यात आत्मिक आनंद मिळवणे महत्वाचे आहे. 5वे पाऊल प्रसिद्धी म्हणजेच प्रशांती. शरीर आणि मन शिथिल ठेवून तणाव मुक्त जगण्याची कला म्हणजेच हे पाऊल. 6वे पाऊल समाधी, एकाग्रता. आपल्या लक्ष्यावर, आपल्या ध्येयावर मन एकाग्र करणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे. 7वे पाऊल म्हणजे उपेक्षा, तटस्थता म्हणजे आपला समतोल. सुख असो वा दुःख, यश असो वा अपयश, दोन्ही स्थितीत मनाचा समतोल ढळून न देणे. जेव्हा आपण आपल्या आयुष्यात ही 7 पावले टाकायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याही पावलांखाली आनंदाची कमळे फुलू लागतात, उमलू लागतात. हा चमत्कार बाहेर नाही तर तो आपल्या आत घडवायचा आहे. तर मित्रांनो, बुद्धांची ही 7 पावले केवळ ऐतिहासिक कथा नसून ती आपल्या प्रगतीची ब्लूप्रिंट आहे. आजपासून तुम्ही तुमच्या आयुष्यात यातील कोणतं पाऊल आधी उचलणार आहात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. लक्षात ठेवा, बुद्धत्व हे बाहेर शोधण्यापेक्षा ते स्वतःमध्ये जागृत करणे जास्त महत्वाचे आहे. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय. जय भीम.